आणि आता बातमी आहे विधान परिषद सभापती निवडीची। विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंची बिनविरोध निवड झाली आहे। राम शिंदेंच्या नावाची निव्वळ अधिकृत घोषणा बाकी आहे। आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ होती। राम शिंदेंनी फडणवीसांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला आहे। राम शिंदे आपल्या सोबत आहेत। भाजपकडून त्यांनी विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांची सभापतीपदी निवड जी आहे ती निश्चित आहे, फक्त आता औपचारिक घोषणा बाकी आहे। राम शिंदे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। तुम्ही प्राध्यापक होतात, आता विधान परिषदेतल्या सभागृहामध्ये तुम्ही हेडमास्टरच्या भूमिकेमध्ये असणार आहात। मला असं वाटतं की मी या संसदीय कामकाजात 10 वर्ष 5 वर्ष आमदार होतो, नंतर मंत्री होतो, आता परत विधान परिषदेमध्ये 2.5 वर्ष आहे आणि निश्चितच हे काम करत असताना आता मला विधान परिषदेच्या सभापती पदाची उमेदवारी दिली आणि मी मूळचा हाडाचा शिक्षक असल्याकारणानं आता मुख्याध्यापकाची भूमिका करायला लागली, ती देखील चांगली करेन। कारण शिक्षक म्हणून माझा चांगला अनुभव आहे, त्यामुळं सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष आणि एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं हे लोकशाहीतलं मोठं मंदिर आहे। त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका, त्यातला मी प्रमुख दोन्ही पक्षातला समन्वयक असेल आणि ती भूमिका मी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल। महाराष्ट्राच्या विधानसभा झाली त्याच्यानंतर पहिलं उदाहरण मी आहे की धनगर समाजात येऊन देखील एवढ्या सर्वोच्च पदावर जाण्याचा मला मान आज हा मिळतोय। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून महाराष्ट्रात आणि देशात आता साजरं होत आहे आणि त्या माहेरच्या अहिल्यादेवींच्या माहेरचा एक घटक म्हणून मला ही संधी मिळते। निश्चितच ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जो आदर्श कारभार त्यांच्या जीवनामध्ये करून दाखवला आणि ती संधी मला मिळते, मला त्याचा अभिमान आहे। त्या पद्धतीनं अतिशय चांगलं काम करण्याची भूमिका या पदावरून मी करेल। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, नागपूर।